एका स्वप्नाची सुरुवात झाली, एका विचाराने आकार घेतला. वनी, जिथे माणुसकी आणि मदतीचा हात नेहमीच पुढे असतो, तिथेच 1989 साली एका छोट्याशा 10 बाय 10च्या खोलीत एका महान कार्याचा पाया रचला गेला. हे स्वप्न पाहिलं होतं स्वर्गीय श्री भैयाजी पामपट्टीवार आणि त्यांचे जवळचे मित्र व सहकारी प्रतिष्ठित वकील ॲडव्होकेट देवीदास काळे यांनी. कोणताही नफा कमावण्याचा उद्देश नसलेली, केवळ लोकांना आर्थिक मदत देणारी एक पतसंस्था सुरू करण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यांनी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वनी या संस्थेची स्थापना केली. आज ही पतसंस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तिच्या 21 शाखा आहेत. खातेदारांची सेवा करणारे समर्पित कर्मचाऱ्यांचे एक उत्कृष्ट कार्यबळ, संस्थेवर 91,355 सभासदांचा विश्वास आहे आणि आज तिचा नफा 2.97 कोटी रुपये इतका आहे. पतसंस्थेची ही प्रगती केवळ आकडेवारी नाही, तर प्रत्येक सभासदाच्या विश्वासाची आणि संचालक मंडळाच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. 2002 पासून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवीदास काळे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने विकासाचे अनेक टप्पे गाठले आहेत. सहकार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. हा मेळावा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आपण आयोजित करीत आहोत. संस्थेला सुद्धा 37वे वर्ष सुरू झालं आहे आणि या 37 वर्षामध्ये प्रगतीचा आलेख मोठा आहे. संस्था सगळ्यात पहिल्यांदा स्थापन ज्यावेळेस केली त्यावेळेस 250 मेंबर सभासद केले होते आणि 250 मेंबर 5 वार्डापुरती ही वनी शहरामध्ये संस्था स्थापन केली. संस्था स्थापन 8/1/1990 रोजी करण्यात आली. त्यावेळेस आमच्या ओळखीचे सहाय्यक निबंधक होते. त्यांनी म्हटलं की तुम्ही एका दिवसात 24 तासाच्या आत जर 250 मेंबर करून आले तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला संस्थेचं रजिस्ट्रेशन देईन. त्याला अनुसरून स्वर्गीय भैयाजी पामपट्टीवार व मी स्वतः आमचे सहकारी ॲडव्होकेट बाळासाहेब खेरे आज हयात नाही, दोघांनी मिळून एका दिवशी आम्ही 1,200 मेंबर्स केले आणि संस्था एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी संस्था रजिस्ट्रेशनचा दाखला आम्हाला सहाय्य. आणि या संस्था ज्यावेळेस 2008 मध्ये मी अध्यक्ष झालो त्यावेळेस संस्थेच्या टीव्ही काही लाखांमध्ये होते. आज आपण बघतोय की संस्थेचा 22 ठिकाणी शाखेचा विस्तार झालेला आहे. टीव्ही पण 1000 कोटीच्या झालेल्या आहे. मधल्या काळामध्ये काही कर्मचाऱ्यांनी आमच्या संस्थेमध्ये अपहार केला आणि अपहार केल्यामुळे आम्हाला त्यांची सक्तीची वसुली आणि इतर फौजदाऱ्या कारवाया वगैरे कराव्या लागल्या आणि आमच्याच कर्मचाऱ्यांनी आमच्या संस्थेविरुद्ध तक्रारी केल्या आणि संस्थेकडे एक वेळ अशी आली की 8 दिवसासाठी आम्हाला संस्थेत 1,200 कोटी रुपयाचं वाटप करावं लागलं. तर आम्ही तेही दिवस बघितले की संस्थेवर अपहार केल्यानंतर पेपरमध्ये बातम्या छापल्यानंतर काय प्रकार घडू शकतो. परंतु त्याही संकटातून आपण वर आलो. लोकांच्या पैशाला धक्का लागू दिला नाही. लोकांच्या पैशाला ज्या विश्वासाने त्यांनी आमच्याकडे पैसे ठेवले ते पैसे आम्ही सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. संस्थेला नियमितपणे ऑडिट होतं. ऑडिटमध्ये सातत्याने अवर्ग मिळाला आणि संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे आणि हे सगळं करणं शक्य सभासदाचा असलेला भक्कम विश्वास याच्या भरोशावर आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. सहकार क्षेत्रामध्ये ज्या ज्या संस्था असतील त्यांचा सहभाग लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. गोरगरीब असो, पानटपरीवाले असो, श्रीमंत असो, बिल्डर असो या इतर व्यवसायी असो, त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या समस्या सोडवून त्याच्यातून 2 पैसे संस्थेसाठी सुद्धा फायदा कमवण्याचं काम मागील 37 वर्षामध्ये ही संस्था करीत आहे आणि यापुढे मला विश्वास आहे आणि या संस्थेवर असो अथवा नसो येत्या भावी काळामध्ये सुद्धा लोक सभासद मंडळी आमच्यावर विश्वास टाकून ही संस्था प्रगतीत जाईल. एखादी इमारत तिच्या पायावर उभी राहते आणि एखादी संस्था तिच्या नेतृत्वावर विकसित होते. आपले सभासद हे संस्थेचे हृदय आहे.
आणि कर्मचारी हे तिचे हात आहेत. पण आपल्या पतसंस्थेचा खरा मेंदू आणि कणा म्हणजे अध्यक्ष यांचे नेतृत्वाखालील संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता आणि अविचल वचनबद्धता नसती तर आज आपली संस्था ज्या स्तरावर आहे तिथे पोहोचली नसती. प्रत्येक महान संस्थेचं एक मूळ असते, एक केंद्रबिंदू असतो जिथून तिच्या सर्व कामांना दिशा मिळते. आपल्या पतसंस्थेसाठी ते हृदय म्हणजे आपलं मुख्य कार्यालय. ही फक्त एक इमारत नाही, हे एक असे केंद्र आहे जे आपल्या सभासदांच्या सेवेच्या कार्याला मार्गदर्शन करते. रणनीती आखणे, धोरण निर्मिती, आर्थिक व्यवस्थापन, लेखापरीक्षण, पर्यवेक्षण, मार्गदर्शन, सभासद सहाय्य आणि तक्रार निवारण. मुख्य कार्यालय आपल्या संस्थेच्या मूल्यांचे म्हणजे प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवेचे रक्षण करते. आणि हे सर्व घडते आपले जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दोरखंडे यांच्या नेतृत्वाखाली. प्रत्येक यशाच्या कथेला दृष्ट लागणारे काही क्षण येतात. अलीकडेच असाच एक अप्रिय प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळाला, जेव्हा काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीमुळे संस्थेच्या नावलौकिकाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न झाला. परंतु संस्थेने तातडीने कायदेशीर कारवाई करून संस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवली आणि त्यांच्या ग्राहकाला हे वचन दिले की त्यांच्या पैशांची सुरक्षा हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि ती कधीही धोक्यात येणार नाही. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला प्रत्येक ऑडिटमध्ये अ श्रेणी मिळाली आहे, जी तिच्या पारदर्शक आणि उत्तम कारभाराची ग्वाही देते. पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारच करत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपते. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि इतर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये संस्थेचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ही नेहमीच आपल्या ग्राहकांच्या गरजा आणि समाधानाला प्राधान्य देते. अनेक गरजूंना वेळेवर कर्ज देऊन संस्थेने त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढले आहे. ग्राहकांची आर्थिक सुरक्षा हेच संस्थेचे पहिले कर्तव्य आहे. काळानुसार बदल स्वीकारत संस्था आता कोर बँकिंग प्रणालीकडे वळली आहे आणि आपले ग्राहक डिजिटल युगाचा भाग व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. संचालक मंडळ, कर्मचारी आणि एजंट्स यांचा अखंड परिश्रम या संस्थेला नेहमीच प्रगतीच्या वाटेवर घेऊन जात आहे. मी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सेवक आहे. मी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेत येणारा प्रत्येक ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांशी सौजन्याने वागेन. मी माझ्या वरिष्ठांचा योग्य तो सन्मान राखेन व कनिष्ठांशी सौजन्याने वागेन. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
माझ्या कामात निष्ठा आणि प्रामाणिकपणा ठेवून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देईन. संस्थेची सेवा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. मी संस्थेची गोपनीयता आणि विश्वासार्हता नेहमी जपून ठेवेन. आपल्या आपुलकीची आणि आपल्या विश्वासाची संस्था म्हणजे